वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला आज मसुदा दिला जाणार आहे। महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबद्दल हा मसुदा दिला जाईल। यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये वंचितनं 25 मुद्दे मांडले होते। अजून काही मुद्दे मांडून आणि विस्तारित स्वरूपामध्ये हा मसुदा दिला जाणार असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी। अक्षय, वंचित बहुजन आघाडीकडून आज नवा आणि विस्तारित मसुदा हा महाविकास आघाडीकडे दिला जाणार असल्याचं कळतंय। सागर, खरं तर वंचित बहुजन आघाडीचा समावेश जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये कधी होणार हा प्रश्नचिन्ह निर्माण होता, परंतु गेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला चर्चेचं निमंत्रण दिलं होतं। त्यानुसार वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर जे आहेत ते हॉटेल ट्रायडंटमध्ये या बैठकीमध्ये सामील झालेले होते आणि त्यानंतर या संपूर्ण बैठकीमध्ये वंचितकडनं अनेक विविध मुद्द्यांवरती जे आहेत राज्यातील अनेक विविध प्रश्न आहेत, बेरोजगारी असेल, आरोग्य असेल, महिला युवकांचे प्रश्न असतील, त्याचसोबत दलित, आदिवासी आणि मुस्लिम धर्मियांचे जे काही प्रश्न असतील, अत्याचार असेल, या सगळ्या संदर्भाची चर्चा जी आहे ही सविस्तरपणे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत करण्यात आली। त्याच संदर्भात जागा वाटपाची देखील ही सगळी महाविकास आघाडीच्या बैठकीत झालेली आहे। परंतु 25 जे महत्वाचे मुद्दे आहेत, वंचितच्या अजेंड्यावरती असणारे हे मुद्दे आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांवरती ही महाविकास आघाडीने सखोल अशी वंचित बरोबर चर्चा करावी आणि आगामी निवडणुकीच्या अजेंड्यांवरती हे प्रश्न ठेवावेत अशी भूमिका जी आहे ती आज वंचितकडनं महाविकास आघाडीला मांडणार आहे आणि त्याकरता हा जो मसुदा आहे तो आता महाविकास आघाडीला। त्यामुळे या मसुद्यामध्ये नेमकं काय असेल याची माहिती देखील आम्ही तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद या माहितीसाठी।